भूक लागली होती पोटाला, भाकर नव्हती ताटात, आणि आपल्या बाबासाहेबांच्या कृपेमुळं आज आपण फिरतोय सुटाबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर. सर्वप्रथम क्रांतीचा निशांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटानं आणि ध्येयाच्या धुंदीनं झुंज करून स्वराज्य मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज, काळा छातीवरही अभिमानाची जरी करणारे मावळ्यांचे बछडे, विठू माता लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा असे म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, जुलमी जातीयवादाविरोधात दंड थोपटून मंडप करणारे महामानव महात्मा ज्योतिबा फुले, चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा चेनामेंदा करणारे लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, एकांताकडून एकांताकडे घेऊन जाणारे महात्मा बसवेश्वर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रकांड पंडित महान कार्यतज्ञ बुद्धिसम्राट विश्वरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता अहिल्याई, माता सावित्री या सर्व महापुरुषांना व महामातांना मी तथागत सचिन डावरे सर्वप्रथम अभिवादन करून माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. मित्रांनो, ज्यावेळेस या भूमीमध्ये धर्माचा मुखवटा एक होऊ लागलेला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालेलं होतं, अनेक वर्षापासून चातुर्वर्ण व्यवस्थेखाली हा समाज पूर्णपणे दबलेला होता. 4 वर्णापासून 4000 जाती निर्माण झालेल्या होत्या. माणसापेक्षा दगड धोंडांना जास्त किंमत होती. नदीतल्या गोट्यातील शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भावलेला होता. सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या, स्त्रियांच्या अंगावरती फोड आलेले होते. त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता, थुंकायला जमीन मिळत नव्हती. 1 रुपयाचं नाणं एका ताटाप्रमाणे वाटत होतं. म्हणजे इथल्या स्त्रियांची अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, इथल्या सामान्य माणसाच्या व्यथा, वेदना आणि अश्रू यांची सवय इथल्या नीतीला लागलेली असताना, इथल्या सामान्य माणसाचा कोडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषानं आजच्या दिवशी 134 वर्षापूर्वी दिनांक 14 एप्रिल 1891 साली जन्म घेतला. त्या महापुरुषानं इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या छाताडावरती पाय ठेवून हजारो वर्षापासून निर्माण झालेल्या विकारांच्या दराबजून विचारांचे वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. त्या महापुरुषाचे नाव म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रकांड पंडित महान कार्यतज्ञ बुद्धिसम्राट विश्वरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे नेमके काय हे सांगत असताना आचार्य यात्रे असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मूर्तिमंत बंड, त्यांच्या देहातील कणाकणात बंड थैमान घालीत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जुलमाविरुद्ध आवळलेली वज्रमूठ होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जातीभेदावर क्षमतेवर सोडलेले चक्र होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्मवार्तंडाचा वर्णव्यवस्थेचा कोता फोडून त्याच्या आतडबाहेर काढणारे वाघनखे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेली युद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच, दुसरं नाव त्याला जीभ तयार होत नाही एवढं सांगतं फक्त बाबासाहेबांच्या नावाचंच आहे. या जंगली जगात समतेच्या प्रकाशात, ममतेच्या सावलीत आणि समान हक्काच्या कवच कुंडलात मस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट उपसलेले आहेत. द्वेषाचे, क्लेशाचे आणि रोषाचे कटू विषारी घोट त्यांनी रिचवले आहेत. एवढं सगळं करून सुद्धा बाबासाहेबांचे फोटो पाहून कित्येक लोकांच्या कपाळावर अजूनही आठा पडतात. बाबासाहेबांनी या देशाचं पाण्याचं संकट दूर व्हावं म्हणून उत्कृष्ट असं जलव्यवस्था स्थापन केलं होतं. त्या संदर्भात सुखदेव थोरात यांनी त्यांनी लिहिलेल्या आंबेडकर्स रोल इन इकॉनॉमिक अँड वॉटर पॉलिसी या इंग्रजी ग्रंथात असे म्हणतात की भारतातील मुख्य धर्मांची पायाभरणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणजे जर भारताला दुष्काळमुक्त व्हायचे असेल तर मोठ्या नद्या ह्या छोट्या नद्यांना जोडल्या पाहिजेत. ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळी मांडली. एसी हर्क नावाचा एक जागतिक कीर्तीचा जलतज्ञ त्याच्या इंडियाज व्ह्यूवर या पुस्तकात असे म्हणतात की बाबासाहेबांचं द्विमिती आणि जल व्यवस्थापनासंदर्भात जे काम आहे ते आधुनिक भारताच्या उभारणीचं काम आहे. बाबासाहेबांनी एवढं सगळं एकट्यासाठी केलं नाही तर सगळ्यांसाठी केलं. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दस्तापूर गावच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 4थी वर्गात शिकणारा तथागत सचिन डावरे या विद्यार्थ्याचा भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्हाभरातून त्या मुलाचं कौतुकही होत आहे. शहरातील नगरपालिकेसमोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सद्विचारी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या मुलाचं कौतुक केलंय. ठीक आहे तर आई, भूक लागली होती पोटाला, भाकर नव्हती ताटात, बाबासाहेबांची कृपा झाली आणि आता पाणी उरलं माठात. एका घोटात 14 ताळ्याचं पाणी स्पर्शून व्यसन तोडलं जातीचं, पावाचे 2 तुकडे खाऊन सोनं केलं एका एका रातीचं. मातीचं पांग फेडून झालं, आई रमाईसाठी रडून झालं, घडून झालं ते जे हजारो वर्षांपासून घडलं नव्हतं. आकाशाशी भरारी घेतली त्या पंखांनी, जे पाखरू कधीच उडलं नव्हतं, पडलं नव्हतं कधी पाऊल या धरतीवर, आशा देव माणसाचं. म्हणूनच बोलतोय, भूक लागली होती पोटाला, भाकर नव्हती ताटात, आणि आपल्या बाबासाहेबांच्या कृपेमुळं आज आपण फिरतोय सुटाबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर. सुटाबुटात शोभून. भास्कर बेंडगे, मेजर सोनटक्के, अमर देशेटवार,
सगर परमेश्वर हुग्गे, राजेंद्र येवते, बाबूराव तेलंग आणि सचिन दावरे आदी उपस्थित होते. NTV न्यूज मराठी, धाराशिव.